तर अशा प्रकारे ह्या आधीच्या सेवनाने तमोगुणाचा वाढीचा परिणाम आजीवन राहतो. म्हणून पुरुषोत्तम महिन्यात या गोष्टीचे अन्नवर्ज्य मानले जाते. जो कोणी पुरुषोत्तम महिन्यात उपासना विधी ध्यान करतो त्याला जीवनातील सर्व त्रासापासून मुक्ती मिळते आणि शरीर निरोगी राहते. या महिन्यात व्रताचरण कसे करावे तर अधिक महिन्यात श्रीहरी विष्णूंची पूजा पवित्रता आणि शुद्ध मनाने करायची आहे. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना श्रीहरी विष्णू त्यांचं स्वरूप तुम्ही श्रीरामाची पूजा करू शकता, श्रीकृष्णाची पूजा करू शकता, श्री विठ्ठल रुक्मिणींची पूजा करू शकता. तर अशा श्रीहरी विष्णूंची जी रूपं आहेत त्यांचीसुद्धा आपण पूजा करू शकू. या महिन्यात संयम राखला पाहिजे. ब्रह्मचर्य आपण शक्य झाल्यास पाळायचं आहे. सगळ्यांनी ब्रह्मचर्य पाळायचं. फळाचे सेवन करायचं आहे. फलाहार नुसता जितका शक्य असेल तेवढा घ्या. शुद्धता आपण ठेवायचे. देवाची पूजा आपण करायची. रोज नित्यनेमाने आपण देवाची पूजा करायची. ती आता करताना अधिक मासामध्ये विशेष पूजा करायची. विशेष पूजामध्ये आपण तुपाचा दिवा लावा, गाईच्या तुपाचा दिवा लावा. अशा प्रकारे वेगवेगळे जी फुलं आहेत ते चांगल्या प्रकारची फुलं श्रीहरी विष्णूंना आवडणारी फुलं आहेत ती वाहा. तुळशी वाहा. तर अशा प्रकारे आपण ही साजर संगीत आपण पूजा करायचे. एकासनं करायचं आहे. देवदर्शन, तीर्थयात्रा इत्यादी सर्व नियम आपल्या क्षमतेनुसार केले पाहिजेत. जर हे संपूर्ण महिन्यासाठी करता येत नसेल तर जेवढे शक्य आहे तेवढे केले तरी पाहिजेत. त्यातले काही जे महत्त्वाचे दिवस आहेत, अधिक मासामधले जे महत्त्वाचे दिवस आहेत त्या महत्त्वाच्या दिवसात जर आपण केले तरीसुद्धा चालू शकते. त्यामध्ये आपण चतुर्थी, अष्टमी, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी जरी तुम्ही केली तर उत्तम. या दिवसात तुम्ही हे उपासना जर केल्यास उत्तम. आणि ह्या वेळेस आपण व्रतवैकल्य करायचे आहेत. बाकी तुम्हाला महिनाभर जर जमलं नाही तर ही सांगितलेलं जे चतुर्थी, अष्टमी, एकादशी, प्रदोष, महिना आपलं पौर्णिमा आणि अमावस्या यामध्ये सुद्धा आपण केलं तरीसुद्धा उत्तम. या दिवशी तुम्ही करण्यास असमर्थ असाल तर एकादशी आणि पौर्णिमा, कमीत कमी एकादशी आणि पौर्णिमा, श्रीहरी विष्णूंची एकादशी ही प्रिय असते आणि पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची प्रिय असते. त्यामुळं या 2 दिवशी जरी केलं तरीसुद्धा उत्तम. या दिवशी तरी तुम्ही एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी तरी तुम्ही हे व्रतवैकल्य करायचे आहेत. परिवारासह या दुर्मिळ पुरुषोत्तम महिन्यात स्नान, उपासना, कर्मकांड आणि अनेक पुण्यदान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. भगवान श्रीहरी विष्णूंचे 10 चमत्कारी मंत्र आहेत. ते मंत्र तुम्हाला त्याचासुद्धा मी व्हिडिओ करणार आहे, तोसुद्धा तुम्ही अवश्य पहा. तर अशा प्रकारे आपण श्रीहरी विष्णूंची उपासना आपण तुम्ही अधिक मासामध्ये शक्य झाल्यास महिनाभर करा. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सांगितलेले दिवस आहेत, जे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच वेळेस केलं तर चालेल. आणि अगदीच काय नाही तर 2 दिवस मी सांगितलेले आहेत त्यामध्ये एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी जरी तुम्ही व्रतवैकल्य केले तरीसुद्धा चालू शकतात. तर अशा प्रकारे आपण हे लक्ष्मीनारायणाची पूजन या सांगितलेल्या दिवशी करायचं आहे आणि श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.